पशुवैद्यकीय दवाखाना परिसरात आगीमुळे झाले झाडांचे नुकसान. परिसरातील वाळलेल्या गवत आणि झुडपांनी पेट घेतल्याने मोठ्या वृक्षांना लागली झळ. हे नुकसान टाळण्यासाठी मनसेने दिलाय प्रशासनाला सज्जड इशारा. गडिंग्लज येथील आजरा मार्गावरील पशुवैद्यकीय दवाखाना परिसरातील गवत आणि झुडपांनी पेट घेतल्यानं संपूर्ण परिसर आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. यामध्ये परिसरातील मोठ्या वृक्षांना झळ पोहोचली असून पर्यावरणाची मोठी हानी झाली आहे. दरम्यान नगरपालिकेच्या अग्निशामक पथकाने धाव घेऊन वेळीच आगीवर नियंत्रण मिळवले असले तरी वृक्षांची मोठी हानी झाली आहे. या संदर्भात मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी अग्निशामक कर्मचाऱ्यांचे कौतुक करताना प्रशासनाला मात्र सज्जड इशारा दिलाय. जय महाराष्ट्र. मी नागेश चौगुले, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष ग्रामीण. मी आज उभा इथं गडिंग्लज येथील पशुवैद्यकीय हॉस्पिटल, जे जनावरांचा इथं दवाखाना आहे, या ठिकाणी कित्येक वर्ष झालं, मला वाटते बऱ्याच वेळेला 2-3 वर्ष झालं इथं आग लागण्याचे प्रकार घडत आहेत. या अधिकाऱ्यांना मला कळत नाही की याची स्वच्छता कशी ठेवावी. खरं बघायला गेलं तर इतकी छान जागा या ठिकाणी आहे, याचा जर चांगल्या पद्धतीनं उपयोग केला तर त्याचा उपयोग आपल्या हॉस्पिटलसाठी चांगल्या पद्धतीनं करता येईल. या ठिकाणी राहण्यासाठी काही क्वार्टर्स आहेत, सगळे आहेत, पण पूर्ण हे हॉस्पिटल हे पूर्ण झुडूप अक्षरशः झुडपाचं झालेलं आहे. मला वाटते आज कोणीतरी या ठिकाणी आग लावण्याचा प्रयत्न केला आणि याचा उद्रेक इतका मोठा झाला की या ठिकाणी आपण बघताय की सभोवताली हे सगळं पेटून निघलेलं आहे. या ठिकाणी झाडं आहेत, चांगल्या प्रकारची झाडं आहेत, आणि असं असतानासुद्धा इथं हॉस्पिटल असूनसुद्धा इथले अधिकारी याच्याकडे का दुर्लक्ष देत नाहीत? याच्या पाठीमागचा गौड बंगाल काय? जर या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं हॉस्पिटल असेल तर या ठिकाणी स्वच्छताही त्या पद्धतीनं असली पाहिजेत. आज मला खरोखर या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचं कौतुक करावं वाटतंय की इथं आमचा राहुल असेल, आमचा अक्षय असेल, त्याच्यानंतर अवधूत असेल, या सूरज असेल, या मुलांनी अक्षरशः आगीत उडी मारून ही आग सगळी संपूर्ण विझवून टाकली, आणि म्हणून मी त्याचं मनसेच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो. जर याचा उद्रेक वाढला असता तर आजूबाजूला जवळपास घरं आहेत, बिल्डिंग आहेत, यांनासुद्धा त्याची झळ पोचली असते. आणि म्हणून मी या मुलांचं मी कौतुक करतो आणि या प्रशासनाला या माध्यमातून सांगून इच्छितो की येणाऱ्या उद्यापासून याची स्वच्छता आणि डागडुजी जर केली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या स्टाईलने तुमच्यावर आंदोलन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.